दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं त्याच्या प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलतो आहोत. कालच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सर्वेसर्वा महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस हे इंदापूरला आले होते. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे नेते इंदापूरचे असणारे हर्षवर्धन पाटील आणि तिथलेच आमदार सध्याचे दत्तात्रय मामा भरणे माजी राज्यमंत्री यांच्यामध्ये राजकीय संघर्ष, टोकाचा संघर्ष आहे. आणि आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार विजयी करायचा, म्हणजे अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांना विजयी करायचा चंग देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ह्या सगळ्यांनी बांधलेला आहे. आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा पराभव करायचा तिथे त्यांना, म्हणजे शरद पवारांचा पराभव करण्याकरता म्हणून महायुती तिथे एकवटलेली आहे. परंतु बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो जुना पक्ष होता, म्हणजे एकत्रित असताना अजित पवार आणि शरद पवार या गटाची लढत सतत भाजपशी झालेली आहे आणि तिथं भाजपच्या लोकांनी तिथं कायम पंगा घेतलेला आहे राष्ट्रवादीबरोबर. मात्र आता लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी ही भाजप बरोबर आल्यामुळं साहजिकच भाजपला मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये जाऊन तिथले वाद मिटवावे लागत आहेत, दोन पावलं मागं यावं लागतंय. हर्षवर्धन पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती जेव्हा हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय झाला, सुनेत्रा पवार इथनं उभारणार हे ठरलं, म्हणजे अजितदादा पवारांचा प्रचार करावा लागणार, त्याचबरोबर दत्तात्रय मामा भरणे यांच्याबरोबर जुळवून घ्यावं लागणार. खालच्या कार्यकर्त्यांनी जितकी दिवस भांडणं केली आहेत, वादविवाद केलेत, ते सगळे पाण्यात गेले. अशी परिस्थिती असल्यामुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळ भेटलं होतं हर्षवर्धन पाटील यांचं. स्वतः हर्षवर्धन पाटील समजूत काढण्यात आली होती. नंतर ते स्वतः देवेंद्र फडणवीस इंदापूरला आले आणि त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांची, भाजपच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढली. त्यांना सांगितलं की मी इंदापूरचं पालकत्व घेतो, हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्यासह, म्हणजे त्यांचंही चांगलं पुनर्वसन राजकीय केलं जाईल, त्यांना खूप संधी दिल्या जातील, चांगल्या संधी मिळतील. याच वेळी ज्या इंदापुरामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्याकरता म्हणून देवेंद्र फडणवीस आले, तिथं नीरा नदीच्या ह्या या अलीकडच्या बाजूला अकलूज आहे, माळशिरस तालुका सुरू होतो आणि माढा लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त तिढा निर्माण तिथं झालेला आहे. महाराष्ट्रातला सर्वात हॉटस्पॉट म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाकडे बघितलं जातं. जितकं बारामतीची लढत म्हणजे पवार विरुद्ध पवार तिथे लढत आहे, खरं तर शरद पवार यांच्या कन्येविरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी, म्हणजे इतकी हाय प्रोफाईल लढत आहे, त्याच्याबद्दल जास्त चर्चा होत नाही, पण माढ्यात चर्चा होती. भाजपमध्ये असणारे धैर्यशील मोहिते पाटील नाराज होऊन त्यांनी विद्यमान खासदार आणि परत उमेदवारी मिळालेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना प्रखर विरोध केला आणि मोहिते पाटलांनी निंबाळकर विरोधक, भाजपचे जे विरोधक आहेत बाकीचे सगळ्यांना एकत्र करण्याचाही प्रयत्न मागच्या 15, 20, 25 दिवसामध्ये केलेला आहे आणि आजही त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. मात्र इंदापूरला येऊन फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांचं पालकत्व घेतलं, त्यांच्या तालुक्याचं पालकत्व घेतलं, त्यांच्या कार्यकर्त्यांचं पालकत्व घेतलं. मात्र माढ्यामध्ये येऊन मोहिते पाटील यांची समजूत काढावी किंवा मोहिते पाटलांना सदिच्छा भेट द्यावी असा त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. यावरून एक दिसतं की अगदी 25-50 किलोमीटर अंतरावर पलीकडं ते आलेले असताना सुद्धा त्यांनी माढ्याच्या तिळ्यामध्ये लक्ष घातलं नाही. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाने त्यांचा नाद सोडलेला आहे का असं वाटतं. कारण अनेक वेळा रणजितसिंह मोहिते पाटील असतील, धैर्यशील मोहिते पाटील असतील, त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न झालेला आहे. रणजितसिंह मोहिते पाटील हे तांत्रिकदृष्ट्या भाजपचे आमदार आहेत विधान परिषदेचे. कदाचित त्यांना राजीनामा सुद्धा द्यायला सांगितलं असणार आहे. कारण जर तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्याकडे जायचं असेल, आमच्या विरोधात लढायचं असेल, तर आमची आमदारकी घेऊन तुम्ही तिकडे जाऊ नका असंही सांगण्यात आलं असावं. कारण किती वेळा मोहिते पाटलांची समजूत काढायची हाही भाजपसमोर प्रश्न आहे आणि शेजारी येत आहेत, ते इंदापूरमध्ये येत आहेत. मात्र माढ्या संदर्भामध्ये एकही वाक्य त्यांनी बोललेलं नाहीये. उलट हर्षवर्धन पाटीलच्या कार्यकर्त्यांना त्यांनी आश्वासन दिलं, ग्वाही दिली की आम्ही त्यांचं पालकत्व घेऊ. खरं तर दत्तात्रय मामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील किंवा हर्षवर्धन पाटील आणि अजितदादा पवार यांच्यात संघर्ष तीव्र आहे. आतापर्यंत राजकारणामध्ये असंच अनेक वेळा घडलेलं आहे. कारण जेव्हा काँग्रेसमध्ये ते होते तेव्हा ते आपसुकच शरद पवार यांच्या पाठीमागे जायचे. मात्र ते 19ला भाजपमध्ये आले हर्षवर्धन पाटील, जेव्हा मोहिते पडेल तेव्हा, पण तेव्हापासून त्यांचा संघर्ष वाढत गेलेला आहे. दत्तात्रय मामा भरणे हे अजितदादा पवारांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या गटाचे ते आमदार आहेत, त्यांच्याशी त्यांचा ह्या तालुक्यात संघर्ष आहे इंदापूर तालुक्यामध्ये. असं असताना सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी समजून घेतलं की बाबा यंदा बारामतीमध्ये भाजप आणि महायुतीला
ती जागा मिळवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांनी ॲडजस्टमेंट केल्या आणि प्रखर विरोध आहे कार्यकर्त्यांचा, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा, भाजपच्या लोकांचा, भरणेंना, परंतु जुळवून घेतलं शेवटी आणि अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवारांच्या प्रचाराला ते लागलेले आहेत आणि त्याकरता म्हणून फडणवीस हे स्वतः इंदापुरामध्ये आले. मग फडणवीसांना समजूत काढण्याकरता किंवा चर्चा करण्याकरता खरं तर माढा लोकसभा मतदारसंघ हा मागच्या वेळी पहिल्यांदाच भाजपनं जिंकलेला आहे आणि आता तिथं तयारी मोठ्या प्रमाणात चालू आहे की भाजपला पुन्हा तिथे विजय मिळवायचा आहे. सोलापूर जिल्ह्याचं राजकारणाचा जो केंद्रबिंदू बनलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये फडणवीसांनी शेजारी अकलूजच्या शेजारी येऊन सुद्धा माढा लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा उल्लेखही त्यांनी केला नाही. काहीही त्याच्या संदर्भामध्ये एकही वाक्य ते बोलले नाहीत किंवा त्यांनी शेजारच्या माढ्यामध्ये येऊन मोहिते पाटलांशी चर्चा करावी किंवा मोहिते पाटलांशी बोलावं ह्यालाही महत्त्व दिलं नाही. आणलं इतकं मोहिते पाटलांनी की ते तुटतंय की काय अशी परिस्थिती आहे. कदाचित ते तुटलेलं आहे, फक्त ह्याची घोषणा औपचारिक होणं बाकी आहे. कारण मोहिते पाटील हे गुढीपाडव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्या प्रवेश करतील. पवारांची सुद्धा काही अटी आहेत की तुम्ही पण येताना भाजप सोडून आमच्याकडे या, नाहीतर एक भाऊ भाजपमध्ये, एक भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या गटामध्ये, अशानं राजकारण होणार नाही. कारण त्याही पक्षाचं भलं होणार नाही आणि ह्याही पक्षाचं भलं होणार नाही. मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरदचंद्र पवार गटामध्ये जेव्हा प्रवेश करतील तो पश्चिम महाराष्ट्रातला मोठा दिवस असणार आहे. कारण भाजपसारख्या प्रबळ पक्षाला डावलून ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा 400 पारचा नारा स्वतः नरेंद्र मोदी देत आहेत, अशा वेळी मोहिते पाटलांसारखं घराणं जर भाजपचा त्याग करत असेल तर अनेक नेते जे दबलेले आहेत ते सुद्धा वेगळा विचार करू शकतात. कारण ह्याचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने गेलेला आहे. मागच्या निवडणुकीमध्ये अकलूजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली होती. व्यासपीठावर विजयदादांचं त्यांनी कौतुक केलं होतं. मात्र यंदा त्याच मोहिते पाटलांनी भाजपला झुलवत ठेवलं बरेच दिवस. अद्यापही आपला निर्णय जाहीर केलेला नाहीये. यामुळे कदाचित भाजपनंच त्यांना दूर सारण्याचा निर्णय घेतला असावा असं दिसतंय. नमस्कार.